बारके पण दोंडा बांधायचं कंबरला मूठ टाकायचं. नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही निघालो स्मिरलच्या एका आजोबांच्या घरी आणि त्यांच्या घराचं बांधकाम चालू आहे आणि आज स्लॅब टाकणार आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल की तुमच्यासोबत स्मिरल कशी का नाहीये, तर स्मिरल तिच्या दादांसोबत पुढे गेली होती आणि थोड्या वेळानंतर आम्ही पण आता पोहोचलोय. आणि आम्हाला बघून ना स्मिरल खूप जास्त एक्साइटेड झाली होती, कारण जवळपास 1 तासाभरानंतर आम्ही भेटलो होतो तिला. आणि त्यानंतर ना तिथं सगळेजण जमा झाले होते एक एक करून. आणि या कुत्र्याचं नाव आहे सन्या. याला भेटण्यासाठी स्मिरल तर खूप जास्त एक्साइटेड होती, त्यामुळेच ती अगोदरच गेली होती. आणि आम्ही सगळेजण इथं जमा झालोय बघा. ऊन तर ना खूप जास्त होतं. 1-1:30च्या दरम्यान आम्ही तर वर आलो होतो, कारण आता तिथं पूजा करायची होती. मला आणि स्मिरलला तर काय ऊन सहन होत नव्हतं, त्यामुळे थोडीशी पूजा वगैरे बघून आम्ही खाली गेलो. बाकीच्या बायका इथं पूजा करत होत्या. कोण कोंबडी तिकडे पळून गेली. हे गावाकडचं वातावरण, एकत्र फॅमिली. आणि जर फॅमिली जर मजा मस्ती करणारी असेल ना, तर मग तर काय विचारायलाच नको. आणि आमच्या इकडे तर सगळ्यांना जास्त मजा मस्ती करायला खूप जास्त आवडतं. आता स्लॅब वगैरे तिकडं चालू झाले, त्याच्यामुळे ते सगळ्यांना पेढे वाटायचं काम चालू आहे. आणि या पोरांचा ना एक वेगळाच काहीतरी प्लॅन चालू आहे. आणि तो प्लॅन म्हणजे ना त्यांना जायचं आता विहिरीमध्ये पोहायला, कारण विहिरीचं पाणी खूप जास्त वरती आलंय आणि त्यामुळे इथं सगळं त्यांनी ड्रम वगैरे शोधून ठेवले. आणि इथं पोरांची पोहण्याची तयारी बघून ना त्यांची मामा त्यांना चिडवताय तिथं. तसं कसं असतं बिंडा बिंडा बांधा. बिंडा बिंडा मी पहिलं बारके पण दोंडा बांधायचं कंबरला मूठ टाकायचं. लगेच पावायला दोंडा बांधून आता दावड्या बुडाय बी शिकते. हा तसं कसं कोच्यात बांधा दोंडा. हे दादूच आहे. थांब, तुला आणायला लागले बापा. आता दोरी मजबूत नाही गिर वा. हा बांधले. आणि स्मिरल तर इथं पोहायला जायचं म्हणून किती खुश आहे बघा. पण पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल ती पोहली का नाही ते. आणि अजून एक खूप मोठी गोष्ट घडली, ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करा. चलो बाय.